खालीलपैकी कोणता घाट हा साताऱ्यामध्ये आहे? चला द्या उत्तर पटकन. खालीलपैकी कोणता घाट हा साताऱ्यामध्ये? ज्याचं पण उत्तर येत असेल मित्रांनो खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तर सांगा, जेणेकरून कळन आपल्याला की पेपरमध्ये जर प्रश्न आला तर डायरेक्ट आपण क्लिक करून टाकायचा, म्हणजे काळा करून टाकायचा बघा, ते पण योग्य ठिकाणी. तर बघा खालीलपैकी कोणता घाट हा साताऱ्यामध्ये आहे? तर आपण बघा सुरुवातीला सांगितलं होतं खंबाटकी हा जो काही घाट आहे मित्रांनो हा आपल्याला साताऱ्यामध्ये पाहायला मिळतो. लक्षात ठेवायचं आहे. आंबा घाट आपण बघितलं रत्नागिरी कोल्हापूर दरम्यान आंबा घाट आहे. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर ये रहा. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पोलादपूर व सातारा जिल्ह्यामधील महाबळेश्वर या दोन तालुक्याचा जोडणारा घाट कोणता आहे? तर कोणता घाट आहे मित्रांनो? आंबेनळी घाट आहे. लक्षात ठेवा आंबेनळी घाट आहे, लक्षात ठेवायचं आपल्याला. वरंधा घाट मित्रांनो कुठे आहे? तर महाड ते रायगड पुणे बघा, महाड रायगड ते पुणे दरम्यान बघा वरंधा घाट आहे. घोणसे घाट मित्रांनो पाहिलं तर हा घाट मित्रांनो मानगड, लक्षात ठेवायचं आपल्याला, मानगाव ते श्रीवर्धन आहे. त्यानंतर बघा कशिरी घाट, कोणता? कशिरी घाट हा महाड ते दापोली दरम्यान आहे बघा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी बघा पसरणी घाट, कोणता? पसरणी घाट हा कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो? तर तुम्ही बघा त्या घाटामधून गेले नसाल, परंतु तो घाट बघा पुणे महाबळेश्वर, लक्षात ठेवायचं आपल्याला, पुणे महाबळेश्वर दरम्यान पसरणी घाट लागतो बघा, लक्षात ठेवायचं आपल्याला. थळघाट कसारा घाट आपण बघितलं मुंबई नाशिक दरम्यान आहे. बोर घाट मित्रांनो कुठे आहे? तर मुंबई पुणे दरम्यान बघा बोर घाट आहे, मुंबई पुणे दरम्यान बोर घाट आहे. दिवा घाट हा पुणे बारामतीमध्ये बघा आपल्याला दिवा घाट लागतो. चंदनपुरी घाट पुणे नाशिक दरम्यान आहे. नाणे घाटला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुणे ते ठाणे दरम्यान नाणे घाट आपल्याला पाहायला मिळतो. भीमाशंकर घाटसुद्धा मित्रांनो पुणे रायगड दरम्यान आहे. खंबाटकी घाट आपण पाहिला पुणे सातारा दरम्यान बघा खंबाटकी घाट लागतो. कुंभारली घाट लक्षात ठेवा मित्रांनो कराड चिपळूण, कराड चिपळूणमध्ये कोणता घाट लागतो बघा? कुंभारली घाट, लक्षात ठेवायचं आपला, कुंभारली घाट लागतो. फोंडा घाट हा कोल्हापूर पणजी दरम्यान लागतो, कोल्हापूर पणजी. गोव्याची राजधानी कोणती आहे? पणजी, आजी नाही पणजी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अहमदनगर कल्याण. तर मित्रांनो पोलीस भरतीच्या जास्तीत जास्त अभ्यासासाठी बघा पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच यामध्ये बघा 2023 मध्ये जे काही प्रश्न झालेले आहेत त्याचं आपल्याला या ठिकाणी पूर्ण स्पष्टीकरण, त्याचबरोबर जे काही महत्त्वाचे आपल्याला MCQ असतील बघा, जास्तीत जास्त MCQच्या प्रॅक्टिससाठी बघा मित्रांनो हे पुस्तक अतिशय सर्वोत्तम आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं 595 रुपये किंमत आहे मित्रांनो. त्याचबरोबर पोलीस भरती 812 भाग 1 प्रश्नपत्रिका संच यामध्ये सुद्धा मित्रांनो 1 ते 244 प्रश्नपत्रिकाचा समावेश करण्यात आला आहे. आणि भाग 2 बघा या ठिकाणी या ठिकाणी सुद्धा बघा भरपूर प्रश्न आहेत बघा. 25,000 हे आणि 25,000 हे असे या ठिकाणी बघा ह्या दोन पुस्तकामध्येच 50,000 प्रश्न आहेत. आणि मला नाही वाटत मित्रांनो या पुस्तकाच्या बाहेर काही पडू शकतं, कारण की जेवढे पण पेपर झाले आहेत त्याचा पूर्णपणे या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे मित्रांनो. पोलीस भरती भाग 1 आणि भाग 2 आणि प्रश्नपत्रिका संच बघा जास्तीत जास्त आपल्याला सक्सेस मिळवण्यासाठी मागचे प्रश्न पाहणं खूप अर्जंट असतं बघा, कारण की त्यानुसारच आपली प्रॅक्टिस होते. आणि वेळ लावून जर हे जर प्रश्न सोडवले मित्रांनो तर भरपूर या ठिकाणी आपला अभ्यास होणार आहे. त्यामुळे लगेचच्या लगे याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा या नंबरला तुम्ही नक्की मेसेज करा, तुम्हाला पुस्तकं मिळून जातील. किंवा याचा स्क्रीनशॉट पुस्तकाच्या दुकानामध्ये दाखवला तुम्हाला पुस्तके घरपोच पाठवले जातील, म्हणजे तुम्ही घेऊन या तिथून दुकानातून. कल्याण मार्गावर कोणता घाट आहे? तर सर्वांना माहिती मित्रांनो माळशेज घाट, आलं लक्षात. माळशेज घाट हा अहमदनगर कल्याण मार्गावर आपल्याला पाहायला मिळतो. आळे फाटा कल्याण या मार्गावर बघा माळशेज घाट लागतो. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक लक्षात ठेवायचा आपल्याला NH61 याच महामार्गावरून बघा आपल्याला पाहायला मिळतो. त्याला जुनं नाव होतं NH222 हे जुनं नाव होतं, समजलं. रायगड जिल्ह्यामधील माणगाव व पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यांना जोडणारा घाट कोणता आहे? रायगड जिल्ह्यामधील माणगाव, पुणे जिल्ह्यातील मुळशी या तालुक्यांना जोडणारा घाट कोणता आहे? तर तामिनी घाट आहे. कोणता आहे मित्रांनो? तामिनी घाट आहे, लक्षात ठेवायचं आपल्याला. हा घाट बघा माणगाव रायगड आणि मुळशी पुणे या तालुक्यांना बघा हा घाट जोडत असतो, बरोबर. नेक्स्ट हे पहा. आणि या ठिकाणी पहा मित्रांनो वरांदा घाट हा पुणे महाड दरम्यान आहे. घोणसे घाट माणगाव श्रीवर्धन बोर घाट पुणे मुंबई दरम्यान पहा, हे सगळे घाट महत्त्वाचे आहेत. माळशेज घाट हा खालीलपैकी कोणत्या महामार्गावर आहे? माळशेज घाट नगर कल्याण मार्गावर मित्रांनो माळशेज घाट आपल्याला पाहायला मिळतो. कुठं? नगर कल्याण, समजलं. नगर कल्याण. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मुंबई नाशिक कुठे आहे बघा? तर मुंबई नाशिक दरम्यान आपल्याला बघा थळघाट पाहायला मिळतो मुंबई नाशिक दरम्यान. पुढचा प्रश्न आहे कराड चिपळूण या मार्गावर कोणता घाट आहे? तर कुंभारली घाट मित्रांनो कराड चिपळूण या मार्गावरती कुंभारली घाट कराड चिपळूण या मार्गावरती आहे. त्यानंतर मित्रांनो आंबा घाट आपल्याला माहिती आहे रत्नागिरी कोल्हापूर, बरोबर.
फोंडा घाट पण लक्षात ठेवा, कोल्हापूर पणजी दरम्यान फोंडा घाट आहे. वरंधा घाट बघा महाड भोर पुणे दरम्यान वरंधा घाट आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट पहा, अनुस्कोरा घाट रत्नागिरी जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? कोणता? अनुस्कोरा घाट हा रत्नागिरी जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? तर कोल्हापूर. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं करेक्ट आन्सर बघा. अनुस्कोरा घाट बघा रत्नागिरी कोल्हापूर दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. 10 प्रश्न झाले मित्रांनो. 10 नंबरचा प्रश्न आहे, हरिश्चंद्रगड आणि रतनगड हे किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात? तर हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला हे पाहायला मिळतात. दुसरा जिल्हा आहे बघा या ठिकाणी नाशिक जिल्हा. नाशिकमध्ये मित्रांनो आपल्याला मांगी तुंगी, ब्रह्मगिरी, साल्हेर मुल्हेर, अंकाई टांकाई हे आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. पुण्यामध्ये बघा भरपूर जिल्हे आहेत. सिंहगड, पुरंदर, शिवनेरी, तोरणा, राजगड, लोहगड हे सगळे आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. समजलं? छत्रपती संभाजीनगरमध्ये दौलताबाद आहे बघा. आणि अकोला जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला नरनाळा किल्ला आहे. कोणता? नरनाळा किल्ला कुठे? अकोला जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, आपके स्क्रीन के ऊपर खालीलपैकी कोणता किल्ला हा रायगड जिल्ह्यामध्ये नाही? खालीलपैकी कोणता किल्ला हा रायगड जिल्ह्यात नाही? खंदेरी, लोहगड, सरसगड का सागरगड? तर मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये लोहगड नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, लोहगड नाही. हा मित्रांनो लोहगड किल्ला हा पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कुठं? पुणेमध्ये. रायगड जिल्ह्यामध्ये कोणकोणते किल्ले आहेत लक्षात ठेवा. रायगड बघा, त्याच्यानंतर खंदेरी, सरसगड, त्याच्यानंतर सागरगड आणि रतनगड, अवचितगड, मानगड, चंद्रगड आणि घोसाले हे सगळे किल्ले बघा रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. समजलं? पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता किल्ला हा कोकण विभागामध्ये आहे? खालीलपैकी कोणता किल्ला कोकण विभागामध्ये आहे? तर सुवर्णदुर्ग हा जो काही किल्ला आहे मित्रांनो हा आपल्याला कोकण विभागामध्ये पाहायला मिळतो. लक्षात ठेवायचं आहे कोकण विभागामध्ये सुवर्णदुर्ग. त्याच्यानंतर मित्रांनो सिंहगड हा किल्ला कुठे आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो सिंहगड आहे. कुठे आहे बघा? पुणे जिल्ह्यामध्ये सिंहगड हा किल्ला आहे. त्याच्यानंतर शिवनेरी किल्ला मित्रांनो हा सुद्धा बघा पुणे जिल्ह्यामध्ये पुणे विभागामध्ये येतो. प्रतापगड मित्रांनो हा सातारा जिल्ह्यामध्ये येतो बघा प्रतापगड. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी टिंबटिंब हा किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये नाही? चला द्या उत्तर. चला पटपट उत्तर सांगायचं आहे, बोर नाही व्हायचं मित्रांनो. शेवटपर्यंत आपल्याला टिकून राहायचं आहे, कारण की आपल्याला हा टॉपिक पूर्ण कव्हर झाला पाहिजे. कॉम्पिटिशन भरपूर आहे. पहा, हरला तो संपला मित्रांनो. या ठिकाणी कोणता किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये नाही? वसंतगड, वायराटगड, भूषणगड का प्रबळगड? तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे प्रबळगड. लक्षात ठेवायचं आहे बघा. प्रबळगड हा जो काही किल्ला आहे मित्रांनो हा कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर हा रायगड जिल्ह्यामध्ये मित्रांनो. आपण आत्ताच बघितलं होतं रायगड जिल्ह्यामध्ये हा किल्ला आहे. बाकी सगळे बघा सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला किल्ले पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न आहे पहा, सज्जनगडाच्या पायथ्याशी कोणतं गाव आहे? सज्जनगडाच्या जो काही पायथा आहे त्या पायथ्यापाशी कोणतं गाव आहे? तर परळी हे गाव आहे. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, परळी हे गाव आहे. सज्जनगड बघा सातारा जिल्ह्यामध्ये गिरिदुर्ग किल्ला आहे बघा. सज्जनगडची उंची 3350 फूट इतकी बघा. 3350 फूट इतकी आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा, वसईच्या किल्ल्याचा प्रकार कोणता आहे? वसईमध्ये जो किल्ला आहे मित्रांनो त्या किल्ल्याचा प्रकार कोणता आहे? तर भुईकोट किल्ला आहे हा. लक्षात ठेवायचं आहे भुईकोट किल्ला आहे. हा किल्ला बघा पालघर जिल्ह्यामध्ये येतो. कोणत्या? पालघर जिल्ह्यामध्ये हा किल्ला येतो. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, साल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? चला सांगा पटकन. साल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नाशिक, पुणे, नगर, कोल्हापूर. तर साल्हेर जिल्हा मित्रांनो नाशिकमध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. लक्षात ठेवा साल्हेर किल्ला हा नाशिकमध्ये पाहायला मिळतो. नाशिक जिल्ह्यामधील कोणत्या? सटाणा तालुक्यामध्ये. लक्षात ठेवा सटाणा तालुक्यामध्ये हा किल्ला आहे पहा. आणि साल्हेर हा एक गिरिदुर्ग आहे. साल्हेरची उंची बघा 1567 मीटर आहे बघा. 1567 मीटर इतकी आपल्याला याची उंची सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा, नरनाळा किल्ला हा अकोला जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? सांगा पटकन. नरनाळा किल्ला तर मित्रांनो अकोट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अकोट नरनाळा किल्ला बघा अकोला तालुका आहे ना, अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये? अकोट तालुक्यामध्ये 3161 फूट या ठिकाणी बघा इतकी उंची याची आपल्याला बघा दिल्ली आहे. नेक्स्ट पहा, महाराष्ट्रामधील सर्वात उंच किल्ला कोणता आहे? तर साल्हेर. ऑप्शन क्रमांक 4 साल्हेर हा जो काही किल्ला आहे मित्रांनो हा महाराष्ट्रामधील सर्वात उंच किल्ला आहे. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, सगळ्यात उंच किल्ला कोणता आहे बघा? महाराष्ट्रामधील साल्हेर किल्ला आहे. समजलं? त्याच्यानंतर सगळ्यात दुसऱ्या क्रमांकाचा कोणता आहे किल्ला? तर हरिश्चंद्रगड आहे बघा. हा 1422 मीटर इतका आहे बघा.
1422 मीटर इतका हरिश्चंद्रगड आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी बघू शकता, सुवर्णदुर्ग हा जो काही किल्ला आहे हा कोणत्या तालुक्यामध्ये, कोणता सुवर्णदुर्ग. तर मित्रांनो हा दापोलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सुवर्णदुर्ग किल्ला कुठं, दापोली हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किल्ला आहे. पहा कोणत्या तालुक्यामध्ये, दापोली तालुक्यामध्येच. आणि मित्रांनो सुवर्णदुर्ग हा जो काही किल्ला आहे हा एक सागरी किल्ला आहे. विजयदुर्ग किल्ला जो काही विजयदुर्ग किल्ला आहे मित्रांनो हा सुद्धा सागरी किल्ला आहे. आणि विजयदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. पहा महाराष्ट्रामधील एकमेव श्री शिवछत्रपती मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यात आहे. हे मंदिर कोणी बांधलं होतं. तर मित्रांनो हा प्रश्न बऱ्याच वेळेस या ठिकाणी रिपीट झालेला आहे. तर छत्रपती राजाराम महाराजांनी मित्रांनो हे जे काही मंदिर आहे पहा हे बांधलं होतं. छत्रपती राजाराम महाराजांनी हे मंदिर बांधलं होतं. आणि मित्रांनो हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी सीमेच्या सुरक्षितेसाठी सिंधुदुर्ग किल्ला बांधला होता. आणि या किल्ल्यामध्ये राजाराम महाराजांनी शिवछत्रपती मंदिर बांधलं होतं. आणि हे शिवाजी महाराजांचं बघा एकमेव मंदिर आहे. लक्षात ठेवायचं आहे. बघा शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला होता, शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. मृत्यू बघा रायगड किल्ल्यावरती झाला होता. कुठं, रायगड किल्ल्यावरती झाला होता. राज्याभिषेक सुद्धा बघा रायगड किल्ल्यावरती झाला होता. आणि लक्षात मंदिर कुठे आहे शिवाजी महाराजांचं, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्थित आहे. नेक्स्ट पहा अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला टिंबटिंब या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो. कोणता, अजिंक्य तारा. मित्रांनो हा प्रश्न सातारा जिल्हा ते ठाणे जिल्हा पोलीसला प्रश्न आला होता. लक्षात ठाण्यामध्ये आला होता. आणि याचं करेक्ट आन्सर आहे बघा सातारा. अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला कुठे बघा साताऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अजिंक्य तारा किल्ला मित्रांनो राजा भोजने बांधला होता. कोणी, राजा भोजने अजिंक्य तारा किल्ला बांधला होता. हा किल्ला सातारा किल्ल्यातील बामोनोली डोंगरामध्ये बघा बामोनोली डोंगरामध्ये स्थित आहे. नेक्स्ट पहा खालीलपैकी छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यामध्ये आहे. कोणता तालुका आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं शिवनेरी किल्ला. तर मित्रांनो जुन्नर. लक्षात ठेवायचं बघा अतिशय IMP क्वेश्चन आहे मित्रांनो. हा प्रश्न बघा बऱ्याच वेळेस या ठिकाणी विचारलेला आहे. तर मित्रांनो जुन्नर तालुक्यामध्ये बघा शिवनेरी किल्ला हा शिवाजी महाराज यांचा जन्मस्थळ असलेला किल्ला आहे. पहा शिवनेरी किल्ला जुन्नर तालुक्यामध्ये जिल्हा पुणे या ठिकाणी येतो. पहा जुन्नरचं जुनं नाव होतं जीर्णनगर. लक्षात ठेवा मित्रांनो जुन्नरचं जुनं नाव काय होतं बघा जीर्णनगर हे जुन्नरचं जुनं नाव होतं. आणि पर्यटन जिल्हा लक्षात ठेवा सिंधुदुर्ग हे पर्यटन राजधानी कोणती आपली छत्रपती संभाजीनगर आहे. शिवनेरी किल्ल्यावर बघा शिवाई देवीचं मंदिर आहे बघा. आणि शिवाई देवीवरूनच शिवाजी असं नाव ठेवण्यात आलेलं आहे शिवाजी महाराजांचं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जंजिरा किल्ला हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. कोणता, जंजिरा. तर जंजिरा किल्ला मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या, रायगड. हा एक सागरी किल्ला आहे. जंजिरा म्हणजे काय, समुद्राने वेढलेला. या ठिकाणी बघा 572 तोफा होत्या. किती, 572 तोफा होत्या. आणि जंजिरा किल्ल्याचं सध्याचं बांधकाम बघा बुरहान खानने केलं होतं. लक्षात ठेवायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले कोणकोणते बांधले होते बघा सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि सुवर्णदुर्ग. बरोबर. जंजिरा हा किल्ला महाराजांना या ठिकाणी जिंकता आला नव्हता. कर्नाळा किल्ला हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. कोणता, कर्नाळा किल्ला हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो हा रायगड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. रायगड जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामधील पनवेल तालुक्यामध्ये कर्नाळा किल्ला आहे मित्रांनो. आणि मित्रांनो याचं बांधकाम हे 13व्या शतकामध्ये झालं होतं. कधी, 13व्या शतकामध्ये झालं होतं. 1670मध्ये काय झालं होतं बघा शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला होता. आणि 1680ला कधी, 1680मध्ये काय झालं होतं शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने हा किल्ला जिंकला होता. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य हे सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये. कर्नाळा हे महाराष्ट्रामधील पहिलं पक्षी अभयारण्य हे पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि कर्नाळा किल्ला बघा कर्नाळा अभयारण्य क्षेत्रामध्येच आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न मित्रांनो पहा आपल्या स्क्रीनवर जगप्रसिद्ध अजिंठा लेणी टिंबटिंब या नदीच्या खनन केलेल्या दरी भागामध्ये वसलेली आहे. अजिंठा लेणी. तर वाघूर ऑप्शन क्रमांक 3 वाघूर हे आपलं करेक्ट आन्सर होईल बघा वाघूर. वाघूर नदीने खनन केलेल्या दरी भागामध्ये अजिंठा लेणी वसली आहे. अजिंठा लेणी बघा सोयगाव तालुक्यामध्ये जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पहा. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो वाघूर नदीच्या दरी भागामध्ये वसलेली आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा 29 बौद्ध लेण्या सुद्धा आहेत बघा. आणि 1983ला कधी, 1983मध्ये काय झालं होतं या ठिकाणी जागतिक वारसा स्थळाचा दर्जासुद्धा भेटलेला या लेणीला. महाराष्ट्रामधील 7 आश्चर्यापैकी एक प्रमुख आश्चर्य बघा याचा शोध लागला होता
कुणी लावला होता? जॉन स्मिथने या लेणीचा शोध लावला होता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हा प्रश्न बऱ्याच वेळेस पेपरला विचारलेला आहे. भारतामधील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? कशी सर्वात प्राचीन लेणी आहे? तर मित्रांनो, पितळखोरा ही जी काही लेणी मित्रांनो, ही सर्वात प्राचीन लेणी लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. पितळखोरा लेणी भारतामधील सर्वात प्राचीन लेणीचा एक समूह आहे. पितळखोरा लेणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील कन्नड तालुक्यामध्ये बघा, कोणत्या तालुक्यामध्ये? कन्नड या तालुक्यामध्ये ही स्थित आहे. याचं बांधकाम बघा अजिंठा लेण्यांहून बघा जुनं आहे. पितळखोरा लेण्यामध्ये बुद्ध मूर्ती लक्षात ठेवायचं आणि चित्र देण्यात आलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे? कोणती? खजुराहो लेणी. तर खजुराहो मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये पहा, लक्षात ठेवायचं आहे मध्य प्रदेशमध्ये आहेत. या ठिकाणी बघा 85 या ठिकाणी मंदिर आहेत बघा. हिंदू आणि जैन लेणी पहा, बांधकाम हे 10व्या शतकामध्ये झालं होतं. कोणत्या? 10व्या शतकामध्ये. आणि याला युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा सुद्धा देण्यात आला आहे पहा. समजलं? भारतामधील प्रमुख लेण्या जर पाहिल्या, ओडिसामध्ये कोणती लेणी? बघा उदयगिरी आहे. तमिळनाडूमध्ये बघा मित्रांनो महाबलीपुरम, महाबली पिक्चर नाही तर महाबलीपुरम ही तमिळनाडूमधले बघा एक लेणी आहे. मध्य प्रदेशमध्ये बघा खजुराहो आणि अजून एक लक्षात ठेवायची बघा भीमबेटका. कोणता बेटका? भीमबेटका. लक्षात ठेवायचं भीमबेटका हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. समजलं? त्यानंतर कर्नाटकमध्ये बदामी लेणी. कोणती? बदामी लेणी. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? हा प्रश्न भरपूर वेळा विचारलेला आहे. तर तोरणमाळ ही जे काही ठिकाण आहे मित्रांनो, हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थित आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थित आहे. नेक्स्ट हे पहा, महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणतं? महाबळेश्वर. तर मित्रांनो महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. लक्षात ठेवायचं आहे. पाचगणी सुद्धा मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये, चिखलदरा अमरावती जिल्ह्यामध्ये, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बघा. पन्हाळा सोपई कोल्हापूरमध्ये, माथेरान रायगड जिल्ह्यामध्ये बघा, आणि आंबोली आपल्या सगळ्यांना माहिती कुठे आहे? आंबोली सिंधुदुर्गमध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोणतं थंड हवेचं ठिकाण आहे? तर बुलढाणा. त्यानंतर आंबा बरवा आणि भिंगारा. मित्रांनो बुलढाण्यामध्ये लय ठिकाणी थंड हवेचे ठिकाण आहेत, म्हणजे वरीलपैकी सर्व आपले ही करेक्ट आन्सर होईल. इन व्हेंट्रो फर्टिजेशन टेस्ट ट्यूब बेबीचे जनक कोण आहेत? सांगा पटकन. टेस्ट ट्यूब बेबीचा शोध कुणी लावला? चला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा, आपल्याला मी 3 सेकंद देतो. तर रॉबर्ट एडवर्सन. लक्षात ठेवायचं आपल्याला, रॉबर्ट एडवर्सन यांनी याचा शोध लावला टेस्ट ट्यूब बेबी. बरोबर. याच्यामध्ये काय होतं बघा, श्रीबीज घेतलं जातं. काय केलं तर श्रीबीज, आणि आपले माणसाचे जे काही शुक्राणू असतात ते योग्य वेळी कलेक्ट केले जातात, आणि ॲडव्हान्स लॅबमधील यामध्ये बघा फर्टिलायझेशन केलं जातं. यावेळेस केलेला जो काही भ्रूण असतो तो जो काही स्त्रीच्या गर्भाशयामध्ये ट्रान्सफर केला जातो, हे लक्षात ठेवा. आणि या प्रक्रियेमध्ये बाळाचा पुढील विकास आणि वाढ अगदी नैसर्गिक रीतीने होती, आणि या संपूर्ण प्रक्रियेमधून जन्मलेल्या बाळाला टेस्ट ट्यूब बेबी असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा टेस्ट ट्यूब बेबी. आणि टेस्ट ट्यूब बेबीचे जनक कोण आहेत? रॉबर्ट एडवर्स हे आहेत. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि आपल्याला असा पण प्रश्न येऊ शकतो की जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म कधी झाला? तर 25, लक्षात ठेवा 25 जुलैला 1978ला बघा टेस्ट ट्यूब बेबी पहिली जन्माला घातली होती. कुठं झाली होती? तर इंग्लंड या देशामध्ये झाली होती. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि भारतामधील पहिली बघा, भारतामधील पहिली कोण होती टेस्ट ट्यूब बेबी? तर कनुप्रिया अग्रवाल ही होती. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि भारतातील पहिले टेस्ट ट्यूब बेबीचे जनक कोण होते? डॉक्टर सुभाष मुखर्जी. हे पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. डॉक्टर सुभाष मुखर्जी. राणी मुखर्जीचे कोण नाही ते, त्यांचं आडनाव फक्त मुखर्जी. हे पण लक्षात ठेवा. अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर ये रहा. टॉक्सिकोलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे? सांगा. टॉक्सिकोलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे? तर विष. टॉक्सिक आपण नाही म्हणत का? टॉक्सिक हे काय संदर्भामध्ये? विष संदर्भामध्ये बघा. बरोबर. चामडे आणि त्वचेसाठी बघा काय वापरला जातो शब्द? तर डर्मॅटॉलॉजी हे चमडी किंवा त्वचेसाठी असतं बघा. बरोबर. अनुवांशिकसाठी काय वापरलं जातं? तर इनहेरिटन्स हे अनुवंशिकतेसाठी वापरलं जातं. आणि विषयाविषयी अभ्यास म्हणजेच काय? टॉक्सिकोलॉजी असतं. बरोबर. अगला क्वेश्चन, हेलिकॉप्टरचा शोध कोणी लावला? सांगा पटकन. तर सिस्कोर्सी
लक्षात ठेवायचं आपल्याला सिस्कोर्स यांनी बघा हेलिकॉप्टरचा शोध लावला होता. एडिसन या शास्त्रज्ञांनी मी तुम्हाला सांगितलं त्यांनी काय केलं होतं, बल्ब शोधला होता. जेम्स वॅटने काय केलं होतं बघा, वाफेचं इंजन, लक्षात ठेवा वाफेवर चालणारं जे काही इंजन आहे ते इंजनाचा शोध लावला होता जेम्स वॅटने. जॉन वॉकरने काय शोध लावला होता, तर फ्रिक्शन लाईटचा शोध जॉन वॉकरने लावला होता. हे पण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, अतिशय सोपा क्वेश्चन बघा. टिंबटिंब यांनी रक्ताभिसरणाचा महत्त्वपूर्ण शोध लावला. बघा जे काय रक्ताभिसरण आहे त्या रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला होता, तर डॉक्टर विल्यम हार्वे. लक्षात ठेवा डॉक्टर विल्यम हार्वे यांनी रक्ताभिसरणाचा शोध लावला होता. बरोबर. आणि साल्क यांनी काय शोध लावला होता, साल्क यांनी पोलिओवरील लस शोधली होती बघा इंजेक्शनद्वारे. बरोबर. पोलिओचा डोस आता तोंडावाटे दिला जातो आणि साल्क यांनी पोलिओवरील लस इंजेक्शनद्वारे शोधली होती. त्यानंतर फेडरिक बॅटिंगने काय शोधलं होतं, तर यांनी मित्रांनो इन्सुलिन, जे काय इन्सुलिन आहे बघा त्या इन्सुलिनचा शोध लावला होता. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि डॉक्टर हेन्सन यांनी बघा कुष्ठरोग, लक्षात ठेवायचं आपल्याला कुष्ठरोगाचा शोध लावला होता लेपोर्सी. अगला क्वेश्चन बघा, केंद्रीय कृषी, अतिशय सोपा क्वेश्चन आहे. केंद्रीय कृषी आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोणता दिवस हा शेतकरी महिला दिवस म्हणून घोषित केला. केंद्रीय कृषी आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोणता दिवस शेतकरी महिला दिवस म्हणून या ठिकाणी घोषित केला, तर 15 ऑक्टोबर हा जो काही दिवस आहे मित्रांनो हा घोषित केलेला आहे 15 ऑक्टोबर. 10 ऑक्टोबरला जागतिक मानसिक आरोग्य दिन हा साजरा केला जातो. 20 ऑक्टोबरला बघा मित्रांनो जागतिक सांख्यिकी दिवस असतो. आणि 25 सप्टेंबरला या ठिकाणी जागतिक औषध निर्मिती दिवस असतो. कोणता, जागतिक औषध निर्मिती दिवस. सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या, जागतिक औषध निर्मिती दिवस. पुढचा प्रश्न बघा, वैदिक शास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते. काय पहा, वैदिक शास्त्र आहे ना ते वैदिक शास्त्राचे जनक खालीलपैकी कोणास म्हटले जातं, तर हिप्पोक्रेटस. लक्षात ठेवा मित्रांनो हिप्पोक्रेटसला या ठिकाणी वैदिक शास्त्राचं जनक म्हटलं जातं. लक्षात ठेवा हिप्पोक्रेटसला. प्लूटो हे मित्रांनो तत्वज्ञानाचे जनक असून त्यांनी द अकॅडमी चालू केली होती. आणि अपोलो हे कोण होते, यांना संगीत, नृत्य आणि धनुर्वेदीची देवतासुद्धा या ठिकाणी मानलं जातं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंबटिंब या इटालियन शास्त्रज्ञाने दुर्बिणीचा शोध लावला. आता जो काय दुर्बिणीचा शोध कोणी लावला होता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, गॅलिलिओ या शास्त्रज्ञाने दुर्बिणीचा शोध लावला होता बघा. लक्षात ठेवा जॉन केपलरने काय केलं होतं, यांनी ग्रह जे काय आहेत मित्रांनो ग्रह याच्या हालचालीचा या ठिकाणी नियम शोधले होते. कोपर्निकसने काय केलं होतं, सूर्य हा ग्रहमालेचा जो काही केंद्र आहे बघा, सूर्य हा ग्रहमालेचा केंद्रबिंदू आहे आणि पृथ्वी आणि जे काही बाकीचे ग्रह आहेत ते सूर्याभोवती फिरतात. हे कोपर्निकसने सांगितलं होतं बघा. असे ग्रह हे कोणी सांगितलं होतं, कोपर्निकसने सांगितलं होतं. न्यूटनने काय केलं होतं तुम्हाला माहिती आहे बघा. बरोबर. गॅलिलिओने काय केलं होतं, खगोलशास्त्रीय दुर्बीण. त्याचबरोबर गुरुग्रहाचे जे काही गुरुग्रह आहे मित्रांनो याचे उपग्रह शोधले होते बघा. बरोबर. आणि लंबकाचं घड्याळ, आपल्या घरामध्ये जे काही घड्याळ असतं बघा, आपल्या घरात तर नसेल पण आपण जुन्या पिक्चरमध्ये बघायचो ते घड्याळ राहायचं लंबकाचं, त्याचा शोधसुद्धा यानेच लावला होता. बरोबर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 1953 मध्ये काय प्रश्न आहे, 1953 मध्ये DNA कोणती, DNA या प्रतिकृती कोणत्या संशोधकांनी तयार केली होती. DNA सांगा पटकन. बरोबर आहे, 1 आणि 2 बघा, वॉटसन आणि क्रिक, 2 नावं लक्षात ठेवायचं आहे. याचा शोध लावला होता बघा, याची प्रकृती तयार केली होती. बरोबर. आणि मिशर यांनी काय केलं होतं, जे काही मिशर होते यांनी काय केलं होतं 1869 मध्ये रेणू शोधून काढला ज्याला आपण DNA म्हणून संबोध घेतो बघा. DNA म्हणून संबंध घेतो याचा आपण संदर्भ. मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, अँटीरिबिच या शोधाचे जनक कोण आहेत. अँटीरिबिच या शोधाचे जनक कोण आहेत सांगा, आपल्याला 3 सेकंद मिळतील. कोण आहेत बघा, लुई पाश्चर. हे काय बघा अँटीरिबिच याचे जनक आहेत बघा. यांनी बघा अँटीरिबिजचा शोध लावला. एडवर्ड जेनर यांनी बघा काय केलं होतं, देवीची लस शोधली होती. कोणी, एडवर्ड जेनरने देवीची लस शोधली होती. लुई पाश्चरने काय केलं होतं, रेबीज, त्याच्यानंतर कॉलरा या रोगावरील लशी शोधल्या होत्या बघा लुई पाश्चर यांनी. यांना सूक्ष्मजीवाचं म्हणजे मायक्रोबायोलॉजीचं जनकसुद्धा म्हटलं जातं. अलेक्झांडर फ्लेमिंगने काय केलं होतं, पेनिसिलिनने तर पेनिसिलिनचा या ठिकाणी शोध लावला होता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सन 1950 मध्ये थर्मामीटरचा शोध हा कोणी लावला होता. 1950 मध्ये बघा थर्मामीटर
कुणी लावला होता? थॉमस सेव्हरी, राईट बिंदू, गॅलिलिओ का कोल्ट? सांगा पटकन. थर्मामीटरचा शोध कुणी लावला होता? तर गॅलिलिओनीच लावला होता बघा थर्मामीटरचा शोध. बरोबर. थर्मामीटरचा जो काही वापर आहे मित्रांनो आपण तापमान मोजण्यासाठी करतो. लक्षात ठेवा, जे काही तापमान आहे ते मोजण्यासाठी करतो. बरोबर. राईट बंधूने विमानाचा शोधले होते बघा. कोल्टने काय केलं होतं? रिव्हॉल्वरचा शोध लावला होता, म्हणजे छोटी बंदूक. गॅलिलिओने काय केलं होतं? तुम्हाला मी सांगितलं सगळे. घ्या पुढचा प्रश्न. क्षयाच्या जंतूचा शोध कोणी लावला? काय प्रश्न आहे बघा. जे काही क्षयरोगाचे जंतू आहेत मित्रांनो त्याचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर कॉक. लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 कॉकने या ठिकाणी याचा शोध लावला होता. लक्षात ठेवा. ब्रेल लुईसने काय केलं होतं? अंधांची लिपी. त्याचबरोबर प्रिन्सिपल ऑफ वॅक्सिन शोधलं होतं बघा. चॅडविकने काय केलं होतं? तर यांनी काय केलं होतं मित्रांनो? न्यूट्रॉनचं जे काय अस्तित्व आहे हे शोधलं होतं. आणि रॉबर्ट कॉकने क्षयरोगाचे जंतू बघा, टीबी, त्याला आपण काय म्हणतो? टीबी, याचा शोध लावला होता. क्षयरोगाच्या जंतूला काय म्हणतो आपण? मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस. अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर ये रहा. सूक्ष्मदर्शकचं इंग्रजी नाव खालीलपैकी कोणतं आहे? सूक्ष्मदर्शक. सांगा पटकन, आपल्याला 3 सेकंद मिळतील. बरोबर आहे, त्याला मायक्रोस्कोप असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 मायक्रोस्कोप असं याला म्हटलं जातं. बरोबर. मायक्रोमीटर हे बघा लांबीचं एकक आहे. हे कशाचं एकक आहे? लांबीचं एकक आहे. फोटोमीटर मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला, हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मोजण्यासाठी वापरलं जातं. आणि कॅलेडोस्कोप, काय? कॅलेडोस्कोप हे मनोरंजनाचं खेळणी बनवण्यासाठी वापरलं जातं. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. DNA शोध कोणी लावला? या ठिकाणी आपल्याला DNA शोध विचारला मित्रांनो. तर फेड्रिक मिशर. लक्षात ठेवा, फेड्रिक मिशरने याचा शोध लावला होता. वॉटसन आणि क्रिक या ठिकाणी कन्फ्यूज व्हायचं नाही. वॉटसन आणि क्रिक यांनी बघा याची फक्त रचना शोधली होती. DNA काय केली होती? रचना शोधली होती. बरोबर. आणि याचा शोध लावला बघा फेड्रिक मिशरने. हे पॉईंट लक्षात ठेवा, तुम्ही चुकी करताना बघा. त्यामुळे या ठिकाणी एका वहीवर दिल्या किंवा भितडाव करून ठेवा खेळ्यांनी की जो काही DNA मित्रांनो त्याचा शोध लावला होता फेड्रिक मिशरने. आणि त्याची रचना मित्रांनो बघा, रचना कोणी शोधली होती? तर वॉटसन आणि क्रिकने याची रचना शोधली होती. हे पण पॉईंट लक्षात ठेवा. रक्तगट. रक्तगटाचा शोध कोणी लावला सांगा? तर रक्तगटाचा शोध मित्रांनो लँडस्टायनरने लावला होता. बरोबर. लँडस्टायनर. फुंक, फुल्क नाही, फुंक, सी फुंक यांनी जीवनसत्व शोधले होते बघा. कोणते? जीवनसत्व सी फुंक यांनी शोधले होते. विल्यम हार्वे बघा यांनी काय केलं होतं? यांना शरीरशास्त्राचं जनक म्हणून ओळखलं जातं. आणि रक्तगट मित्रांनो आपला जो काय ए असेल, ओ असेल, हे जे काय रक्तगट आहे त्याचा शोध लावला होता लँडस्टायनर यांनी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, क्रिस्टलोग्राफी ही कोणत्या विषयाच्या अभ्यासाशी संबंधित आहे? कोणती? क्रिस्टलोग्राफी. तर ही बघा स्फटिकांचा अभ्यास. क्रिस्टल, स्फटिकांच्या अभ्यासाशी संबंधित आहे. धातूच्या अभ्यासाला बघा धातुशास्त्र असं म्हटलं जातं. बरोबर. मेटॉलॉजी याला काय म्हणतात? धातूंच्या अभ्यासाला म्हणतात. बरोबर. ऊतीच्या अभ्यासाला म्हणतात मित्रांनो हिस्टॉलॉजी. लक्षात ठेवा मित्रांनो, अतिशय सोपे प्रश्न आहे ते. हिस्टॉलॉजी असं म्हणतात. कशाच्या? ऊतीच्या अभ्यासाला हिस्टॉलॉजी असं म्हटलं जातं. हिस्टॉलॉजी. त्यानंतर मित्रांनो मज्जासंस्था, जे काही मज्जासंस्था आहे, मज्जासंस्थेच्या अभ्यासाला न्यूरोलॉजी असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? न्यूरोलॉजी. बरोबर. पुढचा प्रश्न बघा, इक्रिसॅट हे तंत्रज्ञान खालीलपैकी कोणत्या पिकासाठी वापरलं जातं? कोणतं? इक्रिसॅट. इक्रिसॅट हे जे काही तंत्रज्ञान आहे हे कशासाठी वापरलं जातं? ते मित्रांनो भुईमुग. ऑप्शन क्रमांक 2 भुईमुगासाठी या ठिकाणी वापरलं जातं. पुढचा प्रश्न मित्रांनो, ग्रामोफोनचा शोध कोणी लावला? जे काही ग्रामोफोन आहे त्याचा शोध कोणी लावला? एडिसनने बघा ग्रामोफोनचा शोध लावलेला आहे बघा. लक्षात ठेवा. मार्कोनीने बघा रेडिओचा शोध लावला. कशाचा? रेडिओ. बरोबर. टेलिफोनचा शोध कोणी लावला होता? ग्राहम बेलने लावला होता. ग्रामोफोन आणि टेलिफोन याचा तुम्ही डिफरन्स लक्षात घ्या. बाकीचं मग मी तुम्हाला एवढं सांगितलं आहे, नंतर विसरून जाल. जे काही कीडकं आहेत मित्रांनो, तर कीडकांच्या अभ्यासाला कोणतं शास्त्र म्हणतात? कीडकांच्या अभ्यासाला कोणतं शास्त्र म्हणतात? सांगा पटकन. तर एंटमॉलॉजी. एंटमॉलॉजी. एंटम नाही बरं का, नाही तर म्हणते एंटम. एंटमॉलॉजी म्हणतात त्याला. एंटमॉलॉजी. एंटॉनॉमी म्हणजेच काय? संपूर्ण शरीराचा अभ्यास. लक्षात ठेवा. ॲनाटॉमी. ॲनाटॉमी म्हणजे संपूर्ण शरीराचा अभ्यास. आणि एंटमॉलॉजी म्हणजे कीडकांचा अभ्यास. पॅथॉलॉजी म्हणजे काय?
तो म्हणजेच रोगाचा अभ्यास, बरोबर. ऑर्निथॉलॉजी म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास, ऑर्निथॉलॉजी म्हणजेच पक्ष्यांचा अभ्यास. बघा हा प्रश्न नांदेड पोलीसला आला होता बघा. वनस्पतीमधील जीवांचा शोध कोणी लावला? आता एकदम सोपा प्रश्न आहे बघा. जी.सी. बोस, लक्षात ठेवा, जी.सी. बोस यांनी लावला होता. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा हरगोविंद खुराना. हरगोविंद खुराना हे कोण होते? तर मित्रांनो हे पहिले शास्त्रज्ञ होते ज्यांनी न्यूक्लिओ ऑक्टाईड प्रोटीन सिंथेसिस मधला सेल शोधला होता, बरोबर. जीवनाचा शोध कोणी लावला होता? लिवेन हॉकने लावला होता, लक्षात ठेवा. डॉक्टर बिरबल साहन यांनी जिवंत जीवाश्म याबद्दल या ठिकाणी यांनी माहिती दिली होती. पुढचा प्रश्न बघा काय आहे? 1920ला काय केलं होतं? ऑस्ट्रेलियाच्या टिंबटिंब या संशोधकाने प्रोजेस्टेरॉन हे स्त्रियांमधील संतती प्रतिबंधक, बघा संतती प्रतिबंधक हे जे काय मित्रांनो हे हार्मोन शोधलं होतं. तर काय नाव होतं त्यांचं? डॉक्टर या ठिकाणी बघा मित्रांनो कार्ल नाही तर किम लिविस, लक्षात ठेवा. डॉक्टर किम लिविस, ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर आहे. डॉक्टर किम लिविस यांनी शोधलं होतं, बरोबर. याचा मुख्य उद्देश काय मित्रांनो प्रोजेस्टेरॉनचा? तर फलित अंड्यामध्ये रोपण आणि वाढ होण्यासाठी एंड्रोमेट्रियम तयार करणे, लक्षात ठेवा. आणि प्रोजेस्टेरॉन हे प्रामुख्याने स्त्रियांमध्ये गर्भधारणेचं संप्रेरक म्हणून कार्य करतं. कोविड-19ची जे काही मानक चाचणी आहे त्याचं नाव विचारलं आहे. तर RT-PCR तुम्ही बऱ्याच वेळा अनुभवला असं RT-PCR म्हणजेच याचा लॉंग फॉर्म होतं बघा रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमर्स चेन रिॲक्शन होतं बघा. या चाचणीमध्ये कोरोना विषाणूंचा जो काही RNA व्हायरस आहे बघा, RNAची या ठिकाणी RNAची या ठिकाणी बघा चाचणी केली जाते. आणि नाक आणि घशामधून आपलं जे काही नमुने आहेत बघा, आपल्या आपणच नमुने आहेत ना, आपल्या नमुन्यामधून नमुने काढले जातात. ते नमुने बघा या ठिकाणी केली जाते बघा. इलिझा टेस्ट कायसाठी असते? तर HIV साठी इलिझा असते बघा. एड्स आणि रॅटसुद्धा RAT ही सुद्धा कोरोना चाचणीची बघा. पुढचा प्रश्न मित्रांनो पॉलिग्राफ हे यंत्र कशासाठी वापरतात? तर हे खोटं बोलणं ओळखण्यासाठी बघा. खोटं बोलणं मित्रांनो हे कसं काम करतं बघा यंत्र. याचे जे काय वायरीत बघा आपल्या छातीला टच केलेले असतात, बरोबर. आपण खोटे बोलतो त्यावेळेस बघा आपल्या शरीरामध्ये काही काही गोष्टी घडतात. म्हणजे आपल्या हृदयाचे ठोके वाढत आहेत. काही काही वेळेस काय होतं श्वास आपला असं चालू होतं, रक्तदाब खालीवर होतो बघा. एकदम खोटं बोललेलं असतो ना आपण, खरं सांगून खोटं सांगतो त्यावेळेस बघा असं होतं. हातपायाला सुद्धा घाम येतो बघा, घामसुद्धा आल्यावर घाबरट होते नाही का. यामध्ये बघा मशीनचे जे काही 4 किंवा 5 पॉईंट आहे आपल्या छातीला बोटांना या ठिकाणी जोडले जातात, बरोबर. त्यामधून आपल्याला हे खोटं बोलणं आपल्याला ओळखलं जातं. नार्को टेस्ट कायसाठी वापरली जाते? तर हे ट्रूथ सिरम बघा, ट्रूथ सिरम नावाचं गुंगीचं औषध बघा दिलं जातं आणि मानस उपचार तज्ज्ञाच्या सहाय्याने बघा या ठिकाणी निरीक्षण केलं जातं. नेक्स्ट आहे बघा चित्रपट यंत्रयुगाचे टिंबटिंब होय. चित्रपट यंत्रयुगाचे टिंबटिंब होय. काय बघा अपत्य आहे बघा, लक्षात ठेवा अपत्य. अगोदर बघा यंत्रयुग आलं त्यापासून बघा चित्रपट निर्मितीसाठी चालना मिळाली. पडद्यावर माहितीपट चित्रपट दाखवता येऊ लागला बघा. पहिला चित्रपट सगळ्याला माहिती बघा राजा हरिश्चंद्र होता, बरोबर. राजा हरिश्चंद्र 1913 मध्ये हा आला होता, 1913 मध्ये आला होता. आणि दादासाहेब फाळके यांनी याची निर्मिती केली होती. दादासाहेब फाळके पुरस्कार सुद्धा या ठिकाणी देण्यात येतो बघा. नेक्स्ट आहे बघा ज्यांच्या नावाने नॉर्मन बोरलॉग पुरस्कार प्रदान केला जातो. नॉर्मन बोरलॉग कोणत्या क्षेत्रामधील कार्य केलेलं आहे त्यांनी? तर कृषी क्षेत्रामध्ये मित्रांनो यांचं कार्य आहे. कोणत्या? कृषी क्षेत्रामध्ये. जगाच्या हरित क्रांतीचे जनक आहेत नॉर्मन बोरलॉग, लक्षात ठेवा. जगाच्या विचारलं या ठिकाणी, भारताच्या नाही जगाच्या. भारताचे कोण आहेत? MS स्वामीनाथन. MS स्वामीनाथन हे भारताचे आहेत बघा, लक्षात ठेवा. गहू पिकाचं उत्पादन 1965 आणि लर्मा रोजो जातीच्या गव्हाची अमेरिकन आयात करून या ठिकाणी बघा चालू झालं होतं आपलं शेती करायला, लक्षात ठेवा. दूरचित्रवाणी हे टिंबटिंब माध्यम असल्याने वृत्तपत्रे आकाशवाणी यांच्या तुलनेमध्ये नागरिकावर अधिक प्रभाव पडला. दूरचित्रवाणी हे काय बघा दृकश्राव्य, याचा अर्थ काय होतो? दिसणे आणि ऐकू येणे. आता तुम्हाला आपला लेक्चर दिसतो पण ऐकू पण येतं, हे आपलं काय बघा दृकश्राव्य, हे पण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा ॲनाटॉमी म्हणजे काय? ॲनाटॉमी म्हणजे काय आपण पाहिलं आत्ताच. सजीवांच्या
आंतररचनेचा जो अभ्यास आहे मित्रांनो त्याला ॲनाटॉमी असं म्हटलं जातं. आंतररचना. ऑप्शन क्रमांक 3 आंतररचना. जीवाणूंच्या अभ्यासांना काय म्हणतात? तर बॅक्टेरिओलॉजी म्हणतात. विषाणूंना आपण म्हणतोच बघा व्हायरोलॉजी. PCच्या अभ्यासाला सायटोलॉजी म्हणतात. आणि सजीवांचे जे काय बाह्यरचना याला काय म्हणतात बघा मॉर्फोलॉजी म्हणतात. सगळे पॉईंट महत्त्वाचे आहेत मित्रांनो, नोट डाऊन करून घ्या. दूरदर्शन हे कसं माध्यम आहे तर बघितलं आपण दृकश्राव्य माध्यम आहे. कसं आहे बघा, दिसतं पण आणि ऐकायला पण येतं, याला दृकश्राव्य असं म्हणतात. बरोबर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सेटअप बॉक्स ही कशाच्या संदर्भामध्ये? तर सेटअप बॉक्स हे आपल्याला माहिती आहे टी व्हीला जोडलं तो सेटअप बॉक्स, त्याच्यावर सासबहूची मालिका चालते. धुमताना धिमताना नाही तर ला 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 ला, हे काय आपल्याला मालिकामध्ये दिसायला तर माही इतकं डोकं आलं तर मालिका लागल्यावर. जाऊ द्या, तुमचं पण हालत असेल तर सांगा कमेंट बॉक्समध्ये. सेटअप आपले घरचे बघत आहेत त्यामुळे आपल्याला नाईलाजाने नाही बघावं लागत, मी तर बघतच नाही. तर बघा सेटअप बॉक्स हे कोणत्या घरगुती उपकरणाशी संबंधित आहे? TV. लक्षात ठेवा TV. बरोबर. TVवर विविध वाहिन्यांचा चॅनल दिसण्यासाठी बघा सेटअप बॉक्स वापरला जातो. टेलिफोनचा शोध बघा आपलं 17-12 झालेला आहे. टेलिफोनचा शोध कोणी लावला? सर अलेक्झांडर ग्राहम बेलने या ठिकाणी लावलेला आहे. बरोबर. नेक्स्ट आहे बघा E = mc². आईन्स्टाईनने दिलेले आहे बघा E = mc². लक्षात ठेवा. याला सापेक्षता सिद्धांत म्हणलं सुद्धा जातं बघा. पुढचा प्रश्न मित्रांनो, गुरुत्वाकर्षणाचा जो काही सिद्धांत आहे हा कोणी मांडला होता? तर न्यूटनने मांडला होता. क्षकिरणांचा शोध 1895 मध्ये कधी? जी काही क्षकिरण आहेत 1895 मध्ये कोणी लावला? तर कोणी लावला मित्रांनो? विल्यम रॉन्टेजन. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर होईल. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी क्लास घेतलेला आहे. क्लास अत्यंत IMP आपला झालेला आहे मित्रांनो, याचा तुम्ही नक्कीच लाभ घ्या. हा व्हिडिओ तुमच्या कमीत कमी 5 व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल त्याचासुद्धा आपल्याला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. धन्यवाद.